नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते। हा जो झेंडा बघताय ना, AIKS ऑल इंडिया किसान सभा, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रकल्प येतात, ज्या ज्या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांच्या हितांचा विचार करते, त्या ठिकाणी लाल ढेकणं पुनर्जीवित होत आहे। मी आता कराडपासून विट्याच्या दिशेने निघालो आहे। CPIचे म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे बरेच ध्वज या ठिकाणी लागलेत। हाही ध्वज आहे ऑल इंडिया किसान सभेचा, तुम्ही पाहू शकताल। सांगायचा उद्देश असा आहे की या ठिकाणी शक्तिपीठ महामार्ग येतोय, त्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी, शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्यासाठी आणि जे काही निर्णय हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने घेतंय त्याला विरोध करण्यासाठी लाल ढेकणं जी अमितभाई शहानं संपूर्ण नक्षलवाद समूळ नष्ट केलेला आहे, तीच लाल ढेकणं शहरी नक्षलवाद म्हणून आज समोर येत आहेत। दुर्दैवाची बाब आहे, एखादा प्रकल्प आला, विकास होत असेल, कायम विकासावरती घाला करण्याचं षडयंत्र या लाल ढेकणांनी आम्ही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या लोकांनी केलेलं आहे। टूलकिट चालवणं, एखादा प्रकल्प आला की त्याचा 12 वाजवणे, बोजोरा उठवणे, कसा हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, देश विघात आहे असं करणं, आणि ह्याच्यामुळे ह्यांची प्रगती खुंटलेली आहे। संपूर्ण देशातून हे नामोशेष झालेले आहेत, संपूर्ण विश्वातून ते नामोशेष झालेले आहेत। परंतु आजही भारत देशाला ही ढेकणं भारत देशांचं रक्त पीत आहेत, माझ्या शेतकरी बांधवांचं रक्त पीत आहे। या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। शक्तिपीठ महामार्ग ही काळाची गरज आहे। हा जो तत्वज्ञान मांडणारा कार्ल मार्क्स होता आणि ढेकणं ज्यांची बाजू घेते तो देवाला मानत नव्हता, तो म्हणायचा देव आणि धर्म ही अफूची गोळी आहे, त्यामुळे ह्यांना देवाधर्माचं काही नाही आहे। शक्तिपीठ महामार्गामुळे सर्व शक्ती आदिमाया ह्यांची तीर्थक्षेत्रे जवळ येणार आहेत, विकास होणार आहे। हा विकास या लाल ढेकणांना बघवत नाही आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ केला आहे। लोकांनी जागृत झालं पाहिजे, शेतकऱ्यांनी जागृत झालं पाहिजे आणि अशा लाल ढेकणांना इथे थारा दिली नाही पाहिजे। त्यांचा एकच अजेंडा, जिथे प्रकल्प चालू आहे तिथे विरोध करणं। हे आंदोलनजीवी आहेत, त्यांचं जीवनच आंदोलनावरती आहे। आंदोलनावरती पोचणारे हे लाल ढेकणं या मातीमध्ये आपण पोसून द्यायचे नाही आहेत, ह्यांना आपण विरोध केला पाहिजे। ह्यांची कृती देशविघातक असते, ह्यांची कृती विकास विरोधी असते, ह्यांची कृती चायना धार्जिन असते। म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे की देश ही संकल्पना खोटी आहे, झूट आहे, देश अशी संकल्पना नसते। अशा ह्या लोकांना शेतकरी बांधवांनी ह्यांचं कुणी काही ऐकू नये। शक्तिपीठ महामार्ग अतिशय उत्तम आहे, जर त्यामध्ये काही अडचणी असेल तर ते दूर करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग समन्वय समिती काम करेल, शेतकऱ्याच्या अडचणी खऱ्या अर्थानं दूर करेल आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करू। ज्याची अडचण असेल मार्ग वळवायला येईल, परंतु सरसकट 100% विरोध नको, नाहीतर ही लाल ढेकणं मी माझ्या कडेगावमध्ये कधीच बघितली नव्हती, आज ती कडेगावमध्ये जिवंत होत आहेत का? एक विरोध म्हणून, एका प्रकल्पाला विरोध म्हणून ही लाल ढेकणं या ठिकाणी आहेत। या लाल ढेकणाला आम्ही विरोध करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। असल्या कुठल्याही कुप्रथा, आतंकवादी धोरण, नक्षलवादी धोरण या कडेगाव पलूसच्या मातीमध्ये आम्ही सहन करणार नाही, सहन होऊन देणार नाही। धन्यवाद।